हार्ट अटॅकबद्दल आपण आधीच पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे BP, कोलेस्ट्रॉल, ताणतणाव याबद्दल बोललो आहोत. आत्ता रोजच्या जीवनात नकळत केल्या जाणाऱ्या पण फार कमी लोकांना माहीत असलेल्या चुका आज आपण नव्या स्वरूपात पाहणार आहोत. जसं की जास्त वेळ बसून राहणं. दिवसातून 1 तास जरी व्यायाम केला तरी उरलेले 8 ते 10 तास आपण फक्त बसूनच राहतो. शारीरिक हालचाल कमी होते. यामुळे रक्ताभिसरण मंदावतं. यासाठी तुम्ही काय करावं तर प्रत्येक 45 मिनिटांनी 3 ते 5 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि या 3 ते 5 मिनिटामध्ये तुम्ही चाला. त्याचप्रमाणे सकाळचा नाश्ता टाळणं. नाश्ता केला नाही तर इन्सुलिनमध्ये चढउतार होतो. त्यामुळे हृदयावरती ताण येतो. त्याचप्रमाणे झोपेआधी मोबाईल आणि TV जास्त पाहणं. ब्ल्यू लाईटमुळे कार्टिसोल वाढतं आणि हृदयाचे ठोके वाढतात आणि हृदयाचे ठोके वाढले की रक्तदाब वाढतो. त्याचप्रमाणे जास्त वेळ AC मध्ये राहणं. थंड वातावरणामध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि BP वाढू शकतो. त्याचप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी असणं. डिहायड्रेशनमुळं रक्त घट्ट होतं आणि क्लोट होण्याचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे सतत ओव्हरवर्क करणं. कामाचा ताण, विश्रांतीचा अभाव यामुळे नर्वस सिस्टीमवर ताण येतो आणि नर्वस सिस्टीमवर ताण आला की हृदयावरतीही ताण येतो. त्याचप्रमाणे राग व्यक्त न करता मनामध्ये दाबून ठेवणं. आतील भावनिक ताण बाहेर दिसत नाही पण शरीरामध्ये सूज वाढवतो. त्याचप्रमाणे जास्त मीठ नसले तरी हिडन साल्ट आपण खाणाऱ्या पदार्थांमध्ये असतंच. जसं की बिस्किटे, पापड, सॉस यामध्ये लपलेलं मीठ. एकदम जास्त व्यायाम करणं. 40 वर्षानंतर अचानक धावणं किंवा जिममध्ये जाणं असं करू नका. त्याचप्रमाणे डाव्या हातात दुखणं, जबडा दुखणं, अचानक घाम येणं हे ॲसिडिटी आहेत म्हणून या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. त्याचप्रमाणे तोंड कोरडं पडणं हे फक्त डिहायड्रेशनचं लक्षण नाही तर हे हृदयाच्या बाबतीतलं लक्षण आहे. सतत बसून गाडी चालवणं. लांब प्रवासामध्ये रक्त पायात साचतं त्यामुळे गाठी होण्याचा धोका वाढतो. जास्त साखर असलेले डाएट पेय. शुगर फ्री जरी लिहिलेलं असलं तरी त्याच्यामध्ये साखर थोडीफार असतेच. त्याचप्रमाणे सामाजिक एकटेपणा. एकटे राहणाऱ्या लोकांमध्ये हार्ट अटॅकचा धोका जास्त आढळतो. दातांची काळजी न घेणं. यामुळे शरीरामध्ये सूज आणि हृदयावरती परिणाम होतो. जास्त कॉफीमुळे हृदयाचे ठोके वाढतात, BP वाढते. सकाळी लगेच उठून जोरात काम सुरू करणं. उठल्यानंतर 5 ते 10 मिनटं शरीराला ॲडजस्ट होण्यासाठी वेळ द्या. वारंवार रात्री उशिरापर्यंत जागरण करणं. यामुळे हार्मोन्सचं असंतुलन होतं. त्याचप्रमाणे काही लहान लक्षणे दिसतात त्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः महिला दुर्लक्ष करतात. जसं की त्यांना थकवा येतो, मळमळ, पाठदुखी. पण आपण ती ॲसिडिटी आहे म्हणून दुर्लक्ष करतो किंवा मला काही होतच नाही, मी स्ट्रॉंग आहे अशी मानसिकता आपली असते आणि आपण या आजारांकडे किंवा लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. कुटुंबामध्ये जरी हिस्ट्री नसली तरी लाईफस्टाईल कारणीभूत ठरू शकते. त्याचप्रमाणे 50 ते 60 वयोगटातील स्त्रियांनी मेनोपॉजनंतर हृदयाच्या संरक्षणासाठी नियमित BP, शुगर यांची तपासणी करणं खूप गरजेचं आहे. यावरूनच आपल्या आत शरीरामध्ये जे काही बदल होत आहेत ते आपल्याला दिसतात आणि त्यानुसार आपण आपल्या जीवनशैलीमध्ये नक्कीच बदल करू शकतो आणि निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करू शकतो.